मी डॉक्टर संजीवनी केळकर. हा मधुमेह किंवा डायबेटीसचा दुसरा भाग डॉक्टर फ्रेडरिक बांटिंग यांच्या चरित्रातल्या काही महत्त्वाच्या घटना सांगून पूर्ण करीन. I am a firm believer in the theory that you can do anything that you wish in this world within reason if you are prepared to make the sacrifices, think and work hard enough and long enough. फ्रेडरिक बांटिंग. अर्थ मराठीत, या जगात तुमची इच्छा असेल तर तुम्ही काहीही करून दाखवू शकता. त्यासाठी कष्ट, खूप त्याग आणि सातत्याची गरज असते. यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही यशस्वी होऊ शकता. डॉक्टर फ्रेडरिक बांटिंग 14 नोव्हेंबर 1891 कॅनडाच्या टोरंटोपासून ॲलिस्टन या गावात जन्मला. विल्यम बांटिंग आणि मार्गारेट ग्रांट या आईबापांचा सर्वात धाकटा 6 अपत्यातला मुलगा. अत्यंत लाजाळू पण अभ्यासू असा, अत्यंत कुतूहल असलेला. अवघं 49 वर्षांचं आयुष्य, पण त्यात बांटिंगनी काय काय केलं हे जाणून आपण थक्क होतो. आपल्याला मधुमेह किंवा डायबेटीस आणि इन्सुलिनबद्दल नुकतंच कळलं आहे, माहितीही असतं, परंतु डॉक्टर फ्रेडरिक बांटिंग ज्यांनी प्रथम इन्सुलिन प्रयोगशाळेत विलगीकरण आणि पृथक्करण करून काढलं, त्यांच्या कुत्र्यांवरच्या वेगवेगळ्या प्रयोगातून आणि त्याचा वापर करून आधी मधुमेही कुत्र्यांवर वापरून साखर नियंत्रणात आणता येते हे सिद्ध केलं आणि मग ते शुद्ध करून माणसांवर यशस्वी उपचार करून दाखवले. धन्य त्या डॉक्टर फ्रेडरिक बांटिंग आणि डॉक्टर बेस्ट, डॉक्टर मॅक्लिऑड आणि डॉक्टर कोलिप यांची. 14 नोव्हेंबर हा फ्रेडरिक बांटिंगचा जन्मदिवस जागतिक मधुमेह दिवस किंवा वर्ल्ड डायबेटीस डे म्हणून साजरा केला जातो. भारतातल्या मधुमेहींबद्दल मी मागच्या भागात सांगितलं. आता फ्रेडरिक बांटिंगनी त्याचं वेगळेपण कशात होतं ते आधी सांगते. पहिला कॅनडाचा डॉक्टर, वयाने सर्वात तरुण 32व्या वर्षी नोबेल प्राईज मिळवणारा फिजिओलॉजी आणि मेडिसिनमध्ये. हाडाचं स्पेशालिस्ट किंवा ऑर्थोपेडिक सर्जन असूनही मधुमेहावर संशोधन करणारा. पहिल्या वैश्विक युद्धात प्रचंड स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांचे जीव वाचवण्याची पराकाष्ठा करणारा आणि असीम शौर्यासाठी मेडिकल क्रॉस मिळवलेला. इन्सुलिनचा शोध लावूनही फक्त $1 पेटंट विकणारा, कारण त्याचं म्हणणं, इन्सुलिन डज नॉट बिलॉंग टू मी, इट बिलॉंग्स टू द वर्ल्ड. म्हणजे इन्सुलिन याचा शोध जरी मी लावला असला तरी हे माझं नाही आहे, हे जगाचं आहे, म्हणून याचं पेटंट कसं घेणार. नोबेल मिळालं बांटिंग आणि मॅक्लिऑडला, पण बक्षिसाची अर्धी रक्कम त्याचा असिस्टंट चार्ल्स बेस्ट याला आपणहून जाहीररित्या देणारा, आणि त्यामुळे मॅक्लिऑड नाही, त्यांचा असिस्टंट कोलिप याला आपली अर्धी रक्कम द्यावी लागली. सुंदर सुंदर पेंटिंग्स करणारा बांटिंग. एव्हिएशन मेडिसिनमध्येही त्यांनी संशोधन केलं. पायलट्सचे ब्लॅकआउट सिंड्रोम याच्यावरही अभ्यास होता. सिलिकॉसिसवर संशोधन केलं. अँटीग्रॅव्हिटी सूट्सही तयार केले. वेगळेपण कशात बांटिंगचं हे जाणून घेणं आपण महत्त्वाचं केलं आणि ते समजलं. एकदा तो बसला असताना त्यांनी समोर घराचं छप्पर बांधत असताना 2 कामगारांच्या अंगावर पडून त्यांना जखमा झालेल्या पाहिल्या. त्यावेळी फ्रेडरिकनी धावत जाऊन डॉक्टर बोलावले आणि तिथला गोंधळ कमी झाला. त्यामुळे डॉक्टर होण्याची इच्छा त्याला झाली. दुसरा घटना, त्याची 14 वर्षांची अत्यंत उत्साही आणि हुशार मैत्रीण जेन नावाची. तिचं वजन घटत घटत गेलं आणि अत्यंतिक न शमणारी तहान लागून जुवेनाईल डायबेटीसमुळे अकाली झालेला मृत्यू, कॉफिनला खांदा देणारा पॅलबेअरर बांटिंग. अशा अकाली अकारण मृत्यूचं
दुःख त्याला सहन झालं नाही. त्याला तेव्हा वाटलं की अजून कोणी या भयानक रोगाचे उपाय शोधून कसं नाही काढू शकलं, म्हणून तो अस्वस्थ झाला. धर्मशास्त्रामध्ये त्यांनी शिक्षण घ्यावं असं घरच्यांची इच्छा असूनही त्यांनी मात्र मेडिकलचा कोर्स निवडला, ते बदलून. विश्वयुद्धामुळे त्याला शिक्षणामध्ये कॅनडाच्या आर्मीत जॉईन करावं लागलं आणि फ्रान्सच्या ॲम्ब्युलन्स कॉर्पसच्या टीममध्ये तो सामील झाला. युद्धातही कामगिरीबद्दल ॲवॉर्ड आणि अनेक बक्षिसं मिळाली. युद्ध समाप्तीनंतर पुन्हा त्यांनी वैद्यकशास्त्र आणि ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलं. टोरंटोच्या लहान मुलांच्या दवाखान्यात काम केलं. मग थोडी प्रायव्हेट प्रॅक्टिस करायचा प्रयत्न केला, पण ती चालली नाही. ती करत असताना त्याला डायबेटीसवर लेक्चर द्यायची गरज होती. तेव्हा त्यांनी डायबेटीसवर अभ्यास केला आणि करावा लागला आणि त्यात त्यांनी सतत अस्वस्थ होऊन नोंद केली, कुत्र्याच्या स्वादुपिंड वाहिनी बांधायची, कुत्र्यांना स्वादुपिंड डिजनरेट होईपर्यंत जिवंत ठेवायचं आणि उरलेल्या आयलेट्स ज्या जिवंत राहतील त्याचा अर्क काढायचा आणि त्या अर्काने साखर कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा. कुणामधली साखर? तर ज्या कुत्र्यांचं स्वादुपिंड काढून मुद्दाम मधुमेह निर्माण केलेला आहे अशा कुत्र्यांवर प्रयोग करून. या सगळ्या विचारांती त्यांनी ध्यास घेतला. तो रात्रभर झोपला नाही आणि स्वादुपिंडातली रसानी साखर जर नियंत्रणात येत नसेल तर आयलेट्सपासूनच रस काढायचा, असा त्यांनी विचार केला. मग तो या शोधामध्ये टोरंटो युनिव्हर्सिटीच्या कर्बोदकांच्या चयापचयावर संशोधन करणाऱ्या फिजिओलॉजीचे प्रोफेसर मॅक्लिऑड यांच्याकडे गेला. त्यांची प्रचंड मोठी प्रयोगशाळा होती. सुरुवातीला मॅक्लिऑडला वाटलं हा यंग तरुण डॉक्टर, त्यांनी त्याचं म्हणणं मनावर घेतलं नाही. पण नंतर विचार करून त्यांना त्याचं म्हणणं पटलं आणि मग त्यांनी प्रयोग करायला होकार दिला. 1921च्या मेमध्ये कुत्र्यांवरच्या प्रयोगांना सुरुवात झाली. असिस्टंट म्हणून डॉक्टर चार्ल्स बेस्ट हा त्यांनी त्याला मदतनीस म्हणून दिला. तो फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीचा 21-22 वर्षाचा डॉक्टर. कुत्र्याची स्वादुपिंड वाहिनी बांधून स्वादुपिंड अक्षम केले या दोघांनी. उरलेल्या आयलेट्सवाल्या स्वादुपिंडातून अर्क काढला आणि दुसऱ्या मधुमेह निर्माण केलेल्या कुत्र्याला तो अर्क वापरून इंजेक्शननी त्याची साखर कंट्रोल केली. त्याची मार्जोरी नावाची लाडकी कुत्री मधुमेहाने सुस्त झाली होती. हा अर्क इंजेक्शननी दिल्यानंतर ती हळूहळू डोकं हलवायला लागली, उभी राहिली, शेपटी हलवू लागली आणि पुन्हा पुन्हा असं मधुमेहाचं हे इंजेक्शन अर्क देऊन ती चक्क 70 दिवस जगली. त्यानंतर अँटीबायोटिक्स नसल्यामुळे इंजेक्शनच्या जागी ॲप्सेसिस आणि इन्फेक्शन होऊन ती मृत्यू पावली. पण त्याच्या शोधाला मात्र प्रचंड यश मिळालं. मग जास्त अर्क कसा मिळवायचा? कारण कुत्र्याच्या स्वादुपिंडातून मिळणारा, आयलेट्समधून मिळणारा अर्क कमी पडे. मग तो कत्तलखान्यात गेला. शेतामध्ये काम केल्यामुळे कत्तलखान्यातून गायी आणि डुकरांचं मांस विकणारे लोक त्यांना गर्भधारणा करून त्यांचं मांस वाढलं, वजन वाढलं की मग ते विकायचे, कारण त्यांना जास्त पैसा मिळावा म्हणून. आणि या सगळ्या गर्भवती डुक्कर आणि गायींचं एम्ब्रिओ किंवा गर्भ फेकून द्यायचे. ते गर्भ यांनी कत्तलखान्यात जाऊन एकत्र केले आणि मग त्याच्यातून भरपूर आयलेट्समुळे इन्सुलिनचा अर्क निघू लागला. मॅक्लिऑड स्कॉटलंडहून परत आल्यावर त्यांना हे सगळं पटायला लागलं आणि त्यांनी मोठी जागा संशोधनासाठी दिली आणि अर्क शुद्ध करायला डॉक्टर कोलिप बायोकेमिस्ट्रीचा त्याची मदत घेतली. शेवटी शुद्ध इन्सुलिन तयार झालं आणि 11 जानेवारी 1922 मध्ये
पहिल्या मनुष्यावर जुवेनाईल डायबेटिसचा कॅनडाचा लिओनार्ड थॉमस 14 वर्षाच्या मुलावर त्याचा प्रयोग करण्यात आला. लिओनार्ड हा टाईप 1 म्हणजे इन्सुलिन डिपेंडंट डायबेटिस किंवा मधुमेही होता. त्याच्या शरीरातलं साखरेचं प्रमाण अनियंत्रित होतं. 1922 साली तो मृत्यूशय्येवर असताना त्याला इन्सुलिन देण्यात आलं. 24 तासांच्या आत त्याच्या शरीरातील साखर कमी झाली आणि त्याचं वजन हळूहळू 12 किलो वाढलं. त्यामुळे त्याच्या प्रयोगाची यशस्वीता सर्वांच्या लक्षात आली आणि ती पटली. हे फार महत्त्वाचं या प्रयोगातून सिद्ध झालं. मग दुसऱ्या वैश्विक युद्धातही पुन्हा कॅनेडियन मिलिटरी त्यांनी जॉईन केली. चेअरमन ऑफ मेडिकल रिसर्च, एव्हिएशन मेडिसिन आणि बायोलॉजिकल वॉरफेअर यामध्ये त्यांनी कामं केली. असं सगळं झाल्यामुळे पेटंट तर त्यांनी घेतलं नाही, पण नोबेल प्राईज मात्र त्यांना विभागून देण्यात आलं. 20 फेब्रुवारी 1941 या दिवशी एक ट्रान्स अटलांटिक फ्लाईट घेऊन तो इंग्लंडला कॉन्फरन्सला कन्सल्टेशनसाठी ब्रिटिश काउंटरपार्ट्सकडे जात असताना प्लेन उडाल्यानंतर थोड्याच वेळात ॲक्सिडेंट झाला आणि त्यात त्याला प्रचंड जखमा होऊन त्याचा दुर्दैवी अंत झाला. फ्रेडरिक बांटिंगसारखा मनुष्य विरळाच, पूर्ण आपल्या संशोधनामध्ये झोकून देणारा. त्याला खूप त्रासही झेलावे लागले. त्याचं श्रेय मिळेल की नाही अशी पण त्याच्यावर वेळ आली होती. ज्यांनी संशोधन केलं नाही त्यांना पण श्रेय हवं होतं. या सगळ्यातून लोकांनी ओळखलं याची पूर्ण आतमध्ये जाऊन मुळापासून रिसर्च करण्याची इच्छा आणि शेवटी त्याला त्याचं क्रेडिट किंवा श्रेय मिळालं. म्हणून आपण याला इतक्या मोठ्या शोधाबद्दल प्रणाम करू आणि झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या समहा. डॉक्टर फ्रेडरिक बांटिंग, तुम्हाला शतशः प्रणाम. धन्यवाद.